कसं असतं, पैसे जर मिळवायचे असेल तर आपल्याला इंस्टा, फेसबुक, यूट्यूब आपण भरपूर पैसे मिळवू शकतो. 10 लाख, 20 लाख, 25 लाख, 30 लाख भरपूर पैसे मिळवू शकतो. पण त्यासाठी मित्रांनो तुमचं कष्ट, तुमचा प्रामाणिकपणा आणि त्यासाठी पैसे मिळवण्यासाठी जिद्द फार महत्वाची असते. काय मी जवळजवळ 2-3 चॅनल चालू केले, पण एवढा त्रास झाला. पैसे चालू आहे, पैशाचा प्रॉब्लेम नाही, पैसे मिळतील हा विषय नाही. पण ज्यावेळी तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करताय, हाऊ गेट मनी फ्रॉम यूट्यूब कडं आपण स्पेशली बोलूया. पैसे कसे मिळवायचं आणि मिळतात, उत्तम पैसे मिळतात. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जर सायकल घ्यायचं स्वप्न जर साकार करत असणारा तर तुम्ही गाडी, बंगला 4 चाकी आणि त्यामध्ये एक मित्रांनो ऊस तोडा जाणारी एखादी स्त्री, महिला, आपली बहीण जर ती बंगला गाडी घेत असेल, एखादा आमचा मित्र, भाऊ, आपला सोन्या दादा, ज्यांच्याकडं पीक पाणी काही नाही, अशी माझी सोन्यासारखी माणसं जर या यूट्यूबमुळं त्यांचं आयुष्य जर बदलत असेल तर यूट्यूबमुळं लाखात पैसे मिळतात, लाखात पैसे मिळतात. ज्यांच्याकडे काही नव्हतं तिने स्वतःहून यूट्यूबवर तुम्हाला माहिती आहे सगळं सांगितले, माझ्याकडे काही नव्हतं आणि सगळ्यात त्यांची फार मोठी देवता कोण असेल, त्यांची लक्ष्मी कोण असेल, ही यूट्यूब आहे. या यूट्यूबमुळं त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काही नसताना सुद्धा घरं बांधलीत, गाड्या घेतल्या, बंगलं बांधलं आणि मग मी मागं, तुम्ही मी मागं का? आपण आयुष्यामध्ये भरपूर मिळू शकतो. फक्त आता एक गोष्ट आहे, जर तुम्ही यूट्यूबर होणार असेल त्यासाठी प्रामाणिक कष्ट, प्रामाणिक राबणं, प्रामाणिकपणे जे कंटेंट असतील. आता कंटेंट हा शब्द इंग्लिश आहे, मराठीमध्ये त्याचा अर्थ असा आहे, ज्यावेळी तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करता, आता यूट्यूब चॅनल कसं चालू करायचं, काय करायचं हे तुम्हाला माहिती आहे आणि त्याशिवाय तुम्ही तर माझं ऐकत नाही. ज्यावेळी तुम्ही चालू करताय, काही अशा गोष्टी असतात ज्यावर तुम्हाला चॅनल चालू करायचं असतं, त्या गोष्टी अपूर्ण असतात. समजा तुम्हाला वाटलं एखादं काहीतरी चॅनल चालू करूया आणि त्यानंतर 4-8 दिवस गेल्यानंतर मग आता काय करायचं. समजा तुम्ही कुकिंगचं चॅनल केलं, त्यावेळी तुम्हाला वाटतं की मग आता आज डाळ केली, भात केला, शेवग्या शेंगेला, वाटाणा शेंगेला, 1 महिना 2 महिने गेले, चला सगळं तुम्ही धावलं. त्यानंतर आता काय करायचं हा प्रश्न पडतो. माझं मित्रांनो, बंधू भगिनींनो, तुम्हाला विनंती आहे, ज्यावेळी चॅनल चालू करताय त्यावेळी लॉंग टाईम सोचा, लॉंग टाईम विचार करा. आपलं जे काही चालू करणार आहे ते भविष्यपत्र चाललं पाहिजे, कायम चाललं पाहिजे. अशा पद्धतीनं जे काय चालू करणारा विषय आहे तो फार मोठा विषय घ्या, तो न संपणारा विषय असावा. अशा पद्धतीनं जर तुम्ही चॅनल चालू केलं आणि त्या पद्धतीनं जे प्रेक्षक पुढचे असतात त्यांना खेळवून ठेवण्याचं एक तुमच्याकडं ताकद पाहिजे. तुमच्या जे काही तुम्ही चॅनल चालू करणार, जी काही माहिती लोकांच्याबद्दल पोहोचवणार आहे, त्या माहितीमध्ये सातत्य, गुपित आणि उत्सुकता
काय पाहिजे असेल तर उत्सुकता पाहिजे की तुमचा व्हिडिओ कधी येणार आहे, मी तो कधी बघणार आहे. ही जर उत्सुकता त्यामध्ये नसेल तर तुमचं चॅनल तुम्हीच विचार करा काय होणार असेल. पण एक फार महत्वाची गोष्ट, जिद्द पाहिजे. आणि जिद्द ज्यावेळी तुम्ही ठरवता ना मी चॅनल चालू करणार आहे यूट्यूबवर, त्यावेळी तुम्ही 50% जिंकलेलं असताय. 50% जिंकलेलं असताय. 50% तुमचं कष्ट, तुमचा विषय, तुमची मांडणी, तुम्हाला लागणाऱ्या येणाऱ्या अडचणी आणि त्या मात करून ज्यावेळी तुम्ही सगळे चॅनल चालू करताय ना त्यावेळी तुम्ही जिंकलेला असताय. पैसे येतील नाही येतील, तुमच्या प्रारब्धामध्ये यूट्यूबकडं पैसा असेल लाखात कोटीत असणार आहे. नसेल किती प्रयत्न करा मिळणारच नाही. पण जर तुम्ही प्रयत्न तुमचं प्रामाणिक आणि कष्टाचं असतील, 100% यूट्यूब काय अशा अनेक चॅनल आपल्याला भरपूर पैसे देणार आणि आपल्या आयुष्याचं सोने केल्याचे ठेवणार आहेत. धन्यवाद मित्र.